नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. सकाळचे 5:30 वाजले होते आणि आम्ही निघालो होतो एका खास प्रवासासाठी. अष्टविनायक यात्रेतील उरलेल्या 5 गणपतींच्या दर्शनासाठी. याआधी आम्ही पहिल्या 3 गणपतींचे दर्शन घेतले होते आणि आज ठरवलं होतं उरलेले 5ही गणपती एकाच दिवसात पूर्ण करायचे. आजचा आमचा प्रवास होता तब्बल 14 ते 15 तासांचा. सध्या आम्ही पोहोचलो आहोत रांजणगावला आणि ही आहे मंदिराची बाहेरील सुंदर स्वागत कमान. मंदिर परिसरात प्रवेश करताच सकाळची आरती सुरू झालेली दिसली. घंटांचा नाद, मंत्रोच्चार आणि त्या वातावरणात आम्ही सगळेच देवांश सहित पूर्णपणे तल्लीन झालो. आरतीनंतर श्री महागणपतीचं मनापासून दर्शन घेतलं. मन अगदी आनंदून गेलं. मंदिरातील गार्डनमध्ये थोडा वेळ निवांत बसलो आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो, ते म्हणजे ओझरकडे. रांजणगाव ते ओझर साधारण 65 किलोमीटरचा प्रवास. 1.5 तासात आम्ही ओझर गावात पोहोचलो. 30 रुपयांचा एंट्री पास घेऊन गाडी पार्किंग मध्ये लावली आणि मंदिर परिसरात प्रवेश केला. मंदिराची रंगीत कमान आणि सुंदर वास्तू त्या सगळ्यांनी पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतलं. श्री विघ्नहर्ता विघ्नेश्वराचं मन भरून दर्शन घेतलं आणि काही वेळ मंदिर परिसरात शांतपणे घालवला. पण मनात आता एकच ओढ होती, ते म्हणजे लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मकांची. आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. लेण्याद्री एक वेगळाच अनुभव देणारं ठिकाण. इथला डोंगर भारतीय पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे प्रवेशासाठी प्रति व्यक्ती 25 रुपये द्यावे लागतात. 15 वर्षाखालील मुलांना मात्र एंट्री फ्री आहे. डोंगर चढायला सुरुवात केली आणि सुरुवातीला सगळं छान वाटत होतं, पण जसजसं वर जात होतो तसा थोडा थकवा जाणवायला लागला. पण एक गोष्ट खरी, श्री गिरिजात्मकाच्या दर्शनाची ओढ सगळा थकवा विसरायला लावत होती आणि शेवटी दर्शन झालंच. त्या एका क्षणात सगळा थकवा नाहीसा झाला. थोडा वेळ तिथे घालवून आम्ही पुढे निघालो महडच्या दिशेने. आता प्रवास थोडा लांब होता, साधारण 140 किलोमीटर, 3.5 तासांचा प्रवास. माळशेज घाटातून जाताना सह्याद्रीचे उंचच्या उंच डोंगर, खोल दऱ्या आणि रस्त्यांमधील बोगदे संपूर्ण प्रवास एक सुंदर अनुभव बनवत होते. आणि शेवटी महड गणपती संस्थानची स्वागत कमान दिसली. गाडी पार्क करून आम्ही थेट मंदिरात गेलो. मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. थोडी प्रतीक्षा करावी लागली, पण शेवटी श्री वरद विनायकांचं दर्शन झालं आणि खरंच सगळा थकवा त्या क्षणी नाहीसा झाला. मंदिरामागचा तलावही पाहिला, जिथे श्रींची मूर्ती सापडली होती. आता शेवटचा टप्पा, ते म्हणजे पाली. महड ते पाली फक्त 37 किलोमीटरचं अंतर. तासाभरात आम्ही तिथे पोहोचलो. इथेही भक्तांची गर्दी दिसत होती, पण काही वेळातच श्री बल्लाळेश्वराचं दर्शन झालं. मन अगदी प्रसन्न आणि समाधानाने भरून गेलं. आणि मग ताम्हिणी घाट मार्गे परतीचा प्रवास सुरू केला. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही फक्त 15 तासांमध्ये अष्टविनायकातील उरलेल्या 5 गणपतींचं दर्शन घेतलं. हा प्रवास फक्त मंदिरांचा नव्हता, तो होता श्रद्धेचा, निसर्गाचा आणि एक सुंदर अनुभवाचा. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन प्रवासांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.